गुड मॉर्निंग एव्हरीवन. इथे जमलेल्या तमाम लोकांना माझा नमस्कार. आज एक अशा प्रॉब्लेमवरती डिस्कस करणार आहे की तो खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तो प्रॉब्लेम आहे वाय मॉडर्न रिलेशनशिप इज मोस्ट ऑफ टाईम फेल. सो फर्स्ट ऑफ ऑल मी बोलेल की आजकाल लोकांना रिलेशनशिपमध्ये चांगले असण्यापेक्षा चांगले दाखवण्यावरती खूप इंटरेस्ट आहे. ते भलेही ते घरी असताना एकमेकांबरोबर बोलत पण नाही, पण ते सोशल मीडियावरती असं दाखवतात की आम्ही सगळ्यात परफेक्ट कपल आहोत, आमच्यासारखी कोणीच नाही. सो ही गोष्ट आहे की आजकाल पब्लिकला इंस्टाग्राम सोशल मीडियावर दाखवलं तर जास्त इंटरेस्ट आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते असण्यात आणि ॲक्सेप्ट करण्यात त्याचा इंटरेस्ट नाही. आजकाल काय कारण आहे की रिलेशनशिप तुटण्याची, त्याच्यावरती मी आज डिस्कस करणार आहे. सो पहिलं रिझन मी सांगेल की आजकाल एक्सपेक्टेशन्स वर्सेस रिॲलिटी. आजकाल एक्सपेक्टेशन जे आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत. सगळ्यांना वाटतं की मला परफेक्ट कपल भेटलं पाहिजे, मला परफेक्ट पार्टनर भेटला पाहिजे. पण मी एक बोलेल की परफेक्शन जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये नसतं. परफेक्शन हे जे आहे ते एक इमॅजिनेशन आहे. रिॲलिटीमध्ये परफेक्शन जे आहे ते पॉसिबल नाही आहे. परफेक्शन ह्युमन असा एक पण ह्युमन भेटणार नाही जो आहे परफेक्ट असेल लाईफमध्ये. परफेक्ट फक्त मशीन असते. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणासोबत लग्न करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आजकाल कम्युनिकेशन ब्रेकडाऊन होत चाललेलं आहे. आजकाल पार्टनरबरोबर कम्युनिकेशनच होत नाही. एकमेकांचे प्रॉब्लेम जे आहेत ते शेअरच केले जात नाही. जर प्रॉब्लेमच जर शेअर नाही केले तर ते सॉल्व कसे होणार? सो एकमेकांना प्रॉब्लेम शेअर केले पाहिजे. एकत्र येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मी एवढंच सांगेल की प्रेम जे आहे ते परफेक्ट पार्टनर शोधणं नाही, तर प्रेम करत राहणे. इम्परफेक्ट पर्सनबरोबर परफेक्टली प्रेम करत राहणे, ते म्हणजे खरं प्रेम आहे. चला बाय.